नमस्कार मैत्रिणींनो, मी सुवर्णास फॅशन क्लबमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। पहा, आपल्याला स्कर्ट अल्टर करायचं आहे आणि याचे कापड खूप भारीचे आहे, चांगला आहे, पण या कमरेला आपल्याला येत नाहीये, कस्टमरला जो आहे तो कमरेला येत नाहीये, त्यामुळे हे अल्टर करायचं आहे। तर कशा प्रकारे करायचा पहा। एका खिशे पण खूप सुंदर आहेत, कापड पण खूप छान आहे आणि नवीन आहे, त्याच्यामुळे टाकून पण द्या वाटत नाही। तर आपण तो अल्टर करूया। पहा कशा पद्धतीने करायचा। तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी यूजफुल वाटला आणि जरी आवडला तर एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर आपण वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया। हे पहा, मी आधी कंबर मोजून घेतली, तयार जेवढी आहे पहा, तयार किती आहे आणि आपल्याला वाढवायची किती आहे मी व्हिडिओ दाखवलेली आहे समोर। आपल्याला 3 इंच वाढवायचे आहे। आधी आता मी जे आहे ते पूर्ण त्याची कंबरपट्टी जी आहे ती उकलून घेणार आहे, पूर्ण पट्टी बाजूला काढून घ्यायची आहे। तुम्ही असा स्कर्ट कधी अल्टर केला होता का, नक्कीच कमेंट करा। पायाची जी कंबरपट्टी आहे लावलेली ती काढून घेऊयात। अशा प्रकारे कंबरपट्टी काढून घेतली बाजूला। म्हणजे स्कर्टचा भाग आणि कंबरपट्टी वेगवेगळी झालेली आहे। थोडा डिस्टर्ब होईल तुम्हाला, कारण माझी नात खेळत खेळत आलेली आहे। हे पाशी कंबरपट्टी काढून घेतली, म्हणजे स्कर्टचा भाग आणि कंबरपट्टी वेगळी झाली। आता अस्तर आणि जे मेन वरचे जे कापड आहे फॅब्रिक ते बाजूला अलग अलग केलेले आहे टिप काढून। आता जे अस्तरला ज्या प्लेट मारलेल्या असतात स्कर्टला, पुढच्या साईडला 2, एका साईडला 2, म्हणजे पुढच्या साईडला 4 असतात आणि मागच्या साईडला 4 असतात। तर मी ह्या प्लेटा ज्या आहेत त्या काढून घेत आहे। अस्तरच्या पूर्ण उकलून घेतल्या मी। आता आपण त्याची मोजून चेक करूया की आपली जेवढी आपल्याला रुंदी करायची आहे तेवढी बरोबर आलेली आहे का हे चेक करूयात। आपण प्लेटा उकलल्यानंतर टेपने मोजून दाखवते। आपल्याला जेवढी तयार करायची आहे तेवढी एकदम परफेक्ट आलेली आहे। अस्तरची तर बरोबर झाली। आता आपण वरचा जो मेन कापड आहे फॅब्रिक आहे त्याची पाहूया। आता त्याच्या मी समोरच्या साईडच्या 2 प्लेटा आणि मागच्या साईडच्या 2 अशा 4 जे प्लेट आहेत, तर मी फक्त एक प्लेट काढणार आहे, म्हणजे समोरच्या साईडच्या 2 उकल घेणार आहे आणि मागच्या साईडच्या 2 घेणार आहे। प्लेटा जे मारलेल्या आहेत ते उकलल्यानंतर त्याची जी रुंदी आहे ती रुंदी वाढल्या जाते आणि मग नंतर त्याला आपल्याला पट्टी कशी लावायची ते पुढे सांगणारच आहे मी। तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुमच्या संपूर्ण लक्षात येईल। हे पहा, आपण अस्तर मोजले होते, आता वरचा भाग बरोबर झाला आहे का नाही चेक करायचे। हे पहा, आता दोन्ही अस्तर आणि वरचा जे भाग आहे ते एकदम परफेक्ट झालेला आहे। आता ह्याला नेपापट्टी कशी लावायची ते पाहूयात। ह्याला मी मिळते जुळते कापड घेतलेले आहे। सेम तर जसे स्कर्ट आहे तसे आपल्याला मिळणार नाही आहे, त्यामुळे ह्याला मिळते जुळते कापड घेतले आणि त्याची जी पट्टी आहे ती आपल्याला पट्टी काढायची आहे। आधी रुंदी मोजून घेऊयात, म्हणजे आपल्याला पट्टी जी लावायची आहे त्याला जोड द्यायला बरं पडते। पूर्ण रुंदी मी मोजून घेतली। त्या रुंदी मोजून घेतल्यानंतर आपल्याला आता पट्टी चेक करायची। जे बटन आहेत बटनच्या साईडचे तेवढा भाग मी सोडून दिलेला आहे पुढच्या साईडला आणि त्याच्या पुढे मोजून घेतलेली आहे। हे पहा, जेवढी वाढवायची आहे तेवढी आपल्याला तिथं कपडा जॉईन करायचा आहे। हे पहा, मी त्याला मिळते जुळते कापड घेतलेले आहे। त्याचे जे काज होते बटन लावण्यासाठी काज केलेले मी काज कट करून घेतले आणि त्याच्या जागी आता आपल्याला ती पट्टी जोडायची आहे। पहा, जेवढी रुंदी आहे तेवढीच पट्टी मोजून काढून घ्यायची आणि तिथे जॉईंट द्यायचा। तुम्हाला अशा पद्धतीने जर तुम्ही अल्टर केले तर तुम्हाला कोणतेही कापड जर खराब झालेले नसेल तर कोणतेही टाकून द्यायची गरज पडणार नाही। मी जेवढी पट्टी मोजून घेतली आहे तेवढ्याच पट्टीचे कापड कट करून घेतले। मी जसे व्हिडिओत दाखवलेले त्याप्रमाणे
आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. चला आपण मशीनवर पाहूया. तेव्हा मी जी तयार पट्टी होती त्याच पट्टीला मी जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे जॉईंट देऊन घ्यायचा. मी दुसऱ्या कपड्याचा जॉईंट दिला, त्याच्यावर एक दाब टीप मारून घेतली. आता वरच्या साईडला जी टीप आहे त्याचप्रमाणे आपण जे जॉईंट दिलेलं आहे त्या पट्टीला टीप मारून घ्यायची. म्हणजे फिनिशिंग एकदम सुंदर येते. तुम्हाला जॉईंट दिला आहे का नाही हे पण कळणार नाही. आणि आता ही पट्टी तयार झाल्यानंतर मी स्कर्टला जोडून घेणार आहे. पहा, तुम्ही अशा प्रकारे कधी अल्टर केला होता का? नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर एक लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.